नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि विश्व हित न्यूज चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक खास मुलाखत घेत असतो. आज आमच्या या स्टुडिओमध्ये जे आंबेडकरी चळवळीचे नेते आणि समाजभूषण असे डॉक्टर भीमराव हत्ती अंबिरे सर आमच्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करूया. सर, जय भीम. जय भीम. नमस्कार. कसे आहात सर? एकदम छान. तुमचं नावच भीमराव आहे. येस. काय सांगाल सर, आज नागपूरला आलेत तुम्ही, नेमकं काय कारण? आदरणीय डॉक्टर हर्षबोधी महास्तवीर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना रोजहाराची संकल्पना आहे. त्याचं 4थं वर्ष आहे आणि त्याचा सोहळा उद्या होत आहे. त्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मी नागपूरला आलेलो आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे संपूर्ण विश्वामध्ये आहेत. आपण आपल्या देशाचीच गोष्ट करू. म्हणजे दररोज 365 दिवस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण करायला हवं. उपासक आणि उपासकांनी, आंबेडकरी जनतेने. तुमचं काय मत यावर? नाही, अत्यंत सुंदर आणि चांगली कल्पना आहे आणि हे प्रत्येक आंबेडकरी माणसाचं कर्तव्य आहे. असं काही कोण हार घालतायत म्हणून नाही, त्याची ती जबाबदारीच आहे. आणि नागपूरकरांना मी अत्यंत त्याचं क्रेडिट देऊ इच्छितो किंवा त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी हा उपक्रम सुरू केला. कारण आपल्या सगळ्या माणसाला बाबासाहेब के बिना कुछ नाही आणि बाबासाहेब आहे तो सब कुछ आहे. त्यामुळे त्या आणि नागपूर शहर किंवा नागपूर विदर्भच आहे, त्याच्यामध्ये आंबेडकरी जनता स्वतःच्या पायावर उभे राहिलेले अधिकारी आहेत, व्यवसायात लोक आहेत आणि बाबासाहेबांच्या चळवळीत मोठ्या झालेल्या माणसाने एक 50 रुपयाचा हार बाबासाहेबासाठी, मी तर म्हणेन की मी एकटाच 365 दिवस देईल असे कॅपॅसिटीवाले लोक आहेत. तरी पण भंतेजी आणि त्यांच्यासोबत लोणारे सर, त्या ताई, ऍडव्होकेट, ह्या सगळ्यांनी मिळून अत्यंत चांगला उपक्रम केलेला आहे. त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा उपक्रम आवडला म्हणूनच माझं 550 किलोमीटर गाव सोडून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलो. सर, तुमचं एक नाव आहे समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुमचं एक नाव आहे. तुम्ही चळवळीतून एक वर आलेले आहात. समाजभूषण तुम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे. सध्या समाजाची स्थिती काय आहे? मी एका राजकीय पक्षात जरी असलो तरी मुळात मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आंबेडकरी विचाराचा कट्टर पुरस्कर्ता आहे. आज आपल्या राज्यामध्ये आपण देशाबद्दल चळवळीच्या बद्दल, देशाच्या चळवळीची आपण सगळीकडे आंबेडकरी विचाराचं पतन झालेलं आहे. कारण बहीणजी शांत आहेत. ज्यांच्याकडे रामविलास पासवानांकडे पाहिलं जायचं, उद्याचा एक मोठा चांगला दलित चेहरा, त्याचा मुलगा NDA सोबत जाऊन बसला. त्याच्यामुळे देशातल्या चळवळीत त्याचं नुकसान झालेलंच आहे. पण महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मभूमी, कर्मभूमी, जन्मभूमी जरी महू असते तरी ती नावालाच, बाकी तर सगळी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. इथे बाबासाहेबांनी एवढी मोठी चळवळ चालून जगामध्ये नाव झालं त्यांचं जगात. त्या महाराष्ट्रातच आज विचाराची लढाई, लोक समाजात ध्रुवीकरण झालेलं आहे. एक असा काळ होता, आम्ही बघितलं बरोबर, तर आंबेडकरी विचाराचा जो नेता, कार्यकर्ता आहे तो स्वाभिमानी आणि हार्डकोर होता. आणि हे मुख्यतः भारतीय जनता पार्टी आणि RSS विचाराचा तो प्रचंड विरोधक होता. मी पाहिलेला एक काळ आहे की भाजपचा कार्यकर्ता आणि RSSचा कार्यकर्ता जय भीमनगर मध्ये काय कुणाकडे बोलायला आला तर त्या घरावर बहिष्कार करणे किंवा त्याला पिटाळून लावणे. बरोबर, एक काळ होता तो. काळ होता. बरोबर. ते आता आपल्याला दिसलं की परवा इथं माता माता रमाबाई आंबेडकर RSSची मिरवणूक जात होती तर त्या लोक त्याच्यावर दगड मारायला किंवा पळवून लावायला. तर हा आंबेडकरी जो विचार आहे तो आंबेडकरी विचार, आपण बोलले, भैयाजी बोलले आताच की
बाबासाहेबांनी हे सगळं तत्वज्ञान तर बुद्धाच्या विचारातूनच घेतलेलं आहे. समतेचा विचार होता, माणसाला माणसं जोडण्याचा. बाबासाहेबांनी स्वीकारला विचारायचं असेल की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. बुद्ध धर्मामध्ये काही जाती नाही, स्त्री पुरुष भेदभाव नाही, उच्च नीचता नाही, म्हणून ते स्वीकारलं आणि तेच बाबासाहेबांचा प्रयत्न होता. आणि इकडे एक आंबेडकरी विचार हा समतेचा विचार आणि भारतीय जनता पार्टीचा आणि RSSचा विचार हा विषमताचा विचार. समाजामध्ये विष पेरणे, जातीवाद, हिंदू मुस्लिम करणे. आता मला सांगा की 80% लोकसंख्या हिंदूची आहे. या देशाचा पंतप्रधान हिंदू आहे, राष्ट्रपती हिंदू आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया हिंदू आहे, मिलिटरीचा आर्मी चीफ हिंदू आहे, सगळे हिंदू आहे. आणि हिंदू कसा खत्रीमध्ये असतो? आणि मग 12 वर्षापासून मोदी काय करायले? हिंदूला वाचव ना बाबा, हिंदूला. हे मत मिळवण्यासाठी जातीमध्ये फूट पाडायचे आणि आज त्यामुळे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि आज काय झालं लोणारे साहेब, की लोकांना विरोधी पक्षात बसायचंच नाही, चळवळीत राहायचंच नाही, लढायचंच नाही, सगळ्यांना सत्ता पाहिजे. बरोबर. सत्तेच्या मागे कार्यकर्ते लाचार व्हायला लागले. आणि मी नाव घेणार नाही, नाव घेतलं तर कॉन्ट्राव्हर्शियल. मोठमोठे नेते आपल्या समाजाचे जर छोट्याशा पदासाठी, एक आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की हिंदू कोड बिलासाठी मंत्रिपदावर लात मारून जातात, कॅबिनेट मंत्री असते. बरोबर. आणि तुम्ही विचारधारा सोडून एका छोट्याशा मंत्रिपदासाठी देतात, ते तुम्हाला कवडीचे अधिकार नाही. कवडीचं तुमचं काम होत नाही, कोणाने काम केलं तर माहित नाही. खरंच. मी बोललो तर स्पष्ट बोलतो, पण लोक माझ्या अंगावर येतात. पण अशा स्थितीत तुम्ही पूर्ण समाजाला वेठीस धरून एका जातीवादी पक्षाकडे गेलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्रामध्ये चळवळीचं प्रचंड नुकसान झालंय. आणि एक काळ होता सर, आपण बघितला असेल, मी तर तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, आंबेडकरी चळवळ जी होती ती रस्त्यावर उतरायची आणि त्या काळामध्ये जे सरकार असायचं ते सरकार भीत होतं. परंतु आता आंबेडकरी चळवळ ही रस्त्यावर दिसत नाही आणि आंबेडकरी चळवळीला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते रस्त्यावर आहेत, पण नेतृत्व करणारे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या खिशात आहेत. त्याच्यामुळे भीतीच नाही राहिली ना. सरकारला काय भीती होती की आंबेडकरी जनता रस्त्यावर आली, नेते रस्त्यावर आले, खूप काही मोठं आता आपण वेडल्सचं आंदोलन बघितलं की 5-7 लाख लोक आले, सरकारला नमावं लागले. म्हणजे लोक आजही एक आहेत. खैरालीच्या प्रकरणावर लोक एक होते किंवा भीमा कोरेगावच्या प्रकरणावर लोक त्यावेळेस झालं. लोक आजही एक आहेत. लोकांवरती नाही ते त्यांना कुठेतरी म्हणजे हे बघा दाबण्याचा प्रयत्न होतो. नाही, मी म्हणतो की तुमच्यातले ज्यांना समाजानं नेतृत्व दिले तेच लोक मॅनेज असेल, त्या समाजाचं नुकसान होणारच आहे ना. बरोबर. भीतीच नाही राहिली ना. आज कसं होतं की लोणारे साहेबाला भीमरावला अटक केल्यावर 2 मोठे नेते येऊन ह्याच्यात बसायचे. आता ते मोठे नेते मी बेसिकली परभणीच आहे. परभणीमध्ये एवढं मोठं संविधानाची विटंबना झाली, महिनाभर आंदोलन चाललं. आता त्याची काय अवस्था आहे? ना कोणाला न्याय मिळाला ना काय मिळाला. शेवटी न्याय मिळण्यासाठी पाठपुरावा करणं. आजही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात एक सम्राट नावाचं आपलं मोठं वर्तमानपत्र त्याच्यात आजही आहे. तुम्ही वाचा की वर्तमानपत्र उघडलं की कुठल्या ना कुठल्या गावामध्ये अन्याय झालेला आहे, अन्याय चालूच आहे. फक्त अन्याय करणाऱ्याच्या बाजूला किंवा अन्याय करणाऱ्याच्या तुम्ही वटीत जाऊन बसलात तर मग दाद कोणाकडे मागणार? मी अनेक अधिकाऱ्यांचा पण मित्र आहे. तर एखाद्या अधिकाऱ्यावर अन्याय झाला म्हणून तो अधिकारी एखाद्या आपल्या नेत्यांकडे गेला तर ते नेता त्यावेळी ते कुठल्या तरी जातीवादीच्या सोबत बसलेला आहे. त्याच्यामुळे आपलं जे म्हणणं आहे गारानं मांडायचं कोणाकडे हा प्रश्न निर्माण. त्यामुळे महाराष्ट्रामधली प्रचंड मोठी लोकसंख्या बुद्धाची असताना सुद्धा एक विखुरलेला समाज मी तर म्हणतो की समाजाला दोष देत नाही. समाज अजूनही एकत्रित, नेते विखुरलेले आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीला थोडी पिछेहाट झाली असं मी जाहीररित्या म्हणेल. काही त्याच्यात मला वावगं वाटायचं काही कारण नाही. सर, आता जे उपवर्गीकरणाचं जे सुरू आहे त्यावर तुमचं काय मत राहील?
मी तर माझी लाडबुद्धा टीव्हीला एक इंटरव्ह्यू दिला होता इथं नागपूरमध्ये. सगळ्यात पहिले मला उपवर्गीकरण करताना हे राजकीय सुद्धा झालं पाहिजे, लोकसभा आणि विधानसभेमध्ये सुद्धा. तिथे का नाही? कारण तिथे ज्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या जागा आहेत तिथे हे मग जेव्हा आमचा माणूस उभं राहील तेव्हा अगरबत्ती की मेणबत्ती म्हणतात. बरोबर. आणि तिथे बोगस असलेले, आता ते त्या चंद्रपुरामध्ये बोगस ते जोरगेवार किंवा इकडे त्या ह्याला रायमुलकर त्या यायचा त्या मेहकरून, असे बोगस जातीचे एससी त्यांना निवडून आणायचे भाजपला. मग मुळात तुम्हाला जिथं जड आहे उपवर्गीकरण राजकीय करा ना. आमचं काय म्हणणं नाही. आज 29 जागा आहेत महाराष्ट्रात एसी साठी. तिथं मग आम्ही कोटीच्या वर असलेले बुद्ध माणसं तिथे 7-8 लोक आमचे, आणि मग बाकी 20-22 आमदार इतर. बरोबर. तर मग वर्गीकरणाची सुरुवात तिथून झाली पाहिजे. राजकीय वर्गीकरण. राजकीय वर्गीकरण मग लोकसंख्येच्या आधारावर. मग जर आमच्या 29 मध्ये आम्ही जर 70% असू तर 20-21 जागा आम्हालाच मिळते. बरोबर. करेक्ट. लोकसभेच्या आज 5 जागा आहेत राखीव. कोण आपल्याकडं? बरोबर. एक बळवंत वानखेडे सोडले तर 4 जागा इतरांना गेलेल्या. जर मग 70% असतं तर 3 जागा तर बुद्धालाच मिळतील ना. मग बुद्धाचा होईल खासदार. म्हणजे आज वर्षातही आहेत बुद्धिस्ट खासदार, त्या ओपन. म्हणजे तुमचं एकूणच मत वर्गीकरण करा, पण राजकीय पासून सुरुवात करा. राजकीय वर्गीकरणापासून सुरुवात करा. हा वर्गीकरणाचा जो डाव आहे तो या भारतीय जनता पार्टीची जी जुनी कूटनीती होती, जाती जातीमध्ये भांडणं लावायचे. आज मातंग सोडलं, मातंगाची लोकसंख्या 20-25 लाख, पण चर्मकार्डवर बाकी सगळ्या जातीला वर्गीकरण नको आहे ना. कारण चर्मकारांनी खूप सारे बेनिफिट घेतले, त्यांना ते 13 मध्ये घ्यायचेत ना. ते एखाद्या टक्क्यात कशाला घेतील? बरोबर. म्हणजे ओव्हरऑल विचार केला ह्याचा तर तसा काही बुद्धाचं नुकसान नाहीच होणार आहे. तुम्ही लोकसंख्या पण वर्गीकरण तुम्ही करताय, बद्दर समितीचा अहवाल काय माहित नाही. बरोबर. आणि त्या अहवालावर तुम्ही आक्षेप मागवता, म्हणजे तुम्ही डायरेक्ट पोराला पेपरला बसवायले. अरे सिलेबस काय शिकलं पाहिजे ना, काय उत्तर काय रे? ही भारतीय जनता पार्टी आणि RSS ची धूळपेक आहे. जो मार मांग भाईचारा होता तो भाईचारा तोडून यांनी डोके फोडून घेतले पाहिजे. आणि हे वर्गीकरण करणे हा राजकारणातला अत्यंत नीच प्रयत्न आहे, माणसाला माणसापासून वेगळं करण्यापासून. 13% मध्ये कोणी रोखलं होतं मातंगाला? कोणी कुठल्या जातीला? ओपन आहे ना शिक्षण. शिक्षणात ओपन आहे. तुम्ही आजही तुम्हाला जर जागा जरी मिळाल्या, तुम्ही नाहीच एलिजिबल झाले तर त्या जागा रिकाम्या राहतील ना. त्याच्यामुळे शेवटी बाबासाहेब आणि हे आंबेडकरी समाजातले लोक काही आरक्षणामुळे मोठे नाही झाले. ते लढवय आहेत, स्वाभिमान आहे. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांनी हिंदू धर्म लाताडला. म्हणजे नीचता आहे जी हिंदू धर्मातली ती लाताडणी स्वाभिमान जागा झाला. तुम्ही आजही नीच आहेत. तुम्ही त्याच हिंदू धर्मात जे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञात म्हणलं की माणसाला मनुष्य म्हणून नीच समजणाऱ्या धर्माला मी आज सोडून देतो. त्याच्यामुळे म्हणजे आंबेडकरी समाजाचं जी प्रगती झालेली आहे ती सवलतीसोबत त्यांनी आंबेडकरी विचारधारा स्वीकारली, बुद्ध धर्माचा विचार स्वीकारला, जागतिक स्तरावरचा धर्म स्वीकारला, आणि ह्या जातीवादी हिंदू धर्माचं जे डबकं होतं कुजलेलं सडलेलं, त्या सडलेच्या बाहेर आले म्हणून मोठे झाले ना ते. आणि मातंग आणि बाकी अजूनही त्या सडक्या डबक्यात आहेत, आणि त्यांना मग सडका मेंदू आहे तर त्यांना असं जसा सल्ला दिला त्यांना कोणीतरी ऑपरेट करतं. त्यांना त्यांच्या मातंगासुतले सुद्धा तज्ज्ञ माणसं आहेत, त्या लोकांना हे मान्य नाही. पण आता शेवटी कसं आहे, राजकारणाच्या ह्याच्यासाठी काही लोकांसाठी आता 24 ची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये मातंग समाजाच्या ज्याची लायकी नसलेल्या कार्यकर्त्याला लाखो रुपये देऊन त्यांना भडकवलं. आणि मुळात आंबेडकरी माणसं हे स्वाभिमानी आहेत आणि भारतीय जनता पार्टीला कधी मत देऊ शकत नाही. ह्यांच्या विरुद्ध षड्यंत्र करण्याचं काम हे सरकार करते, त्याचा मी निषेध करतो. आणि हे वर्गीकरण तुम्ही करा, पण पहिले राजकीय करा, नंतर बाकी करा. माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. कॉक्रोच जनता पार्टी आज आंदोलन, अभिजित दिपके नावाचा हा तरुण यांनी सोशल मीडियावर
आंदोलन सुरू केलं आणि एक या आंदोलनाचं स्वरूप आज तुम्ही बघितलं, रस्त्यावरही उतरलं. हजारो आणि लाखोच्या संख्येमध्ये दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये तरुण होते. काय वाटतंय तुम्हाला? नाही, मला अभिजित दिपकेच्या आंदोलनाच्या बद्दलचं अत्यंत आदर आणि कौतुक आहे की त्याचं जे तरुणातलं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये जातीविरहित लोक एकत्रित आले, तरुण. कारण या 12 वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीने कुठल्याही तरुणाच्या हाताला काम दिलं नाही. त्यांना काम मागितलं की त्याला ते एक मोदीचं मध्ये हे होतं, कार्टून आलं होतं की ते नोकरी मागायला गेलं तर त्याला असं धरून उचलून दे, पाकिस्तान आपने अंदर घुसरा. म्हणजे त्याला मूळ प्रश्नावरून बाजूला नेलं. तरुणांच्या मनात असलेला प्रचंड असंतोष आज व्यक्त झाला, ते होते आणि अत्यंत चांगली गोष्ट आहे. राजकीय पेशाची आपण चिंता नंतर बघू, पण आज भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष हतबल झालेले असताना विरोधकांना ईडी, सीबीआय अत्यंत वेगवेगळ्या गोष्टीमध्ये अडकून टाकून तुम्ही बोललात की तुमचा आवाज बंद करण्याचं काम या देशातला, मी आपला सोशल मीडिया म्हणत नाही, युट्यूबर म्हणत नाही, पण मेन स्ट्रीमचा जे मीडिया आहे गुलाम आणि लाचार झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये दिपकेच्या आंदोलनाला आज जे यश मिळालेलं आहे ही सुरुवात आहे. आणि हा देश, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा देश तसा खंडप्राय जातीमध्ये विखरला जरी असला तरी महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये इंग्रजाला सुद्धा पळून लावलेलं आहे या लोकांनी. वेळ लागेल, पण लोकांमध्ये दिपकेच्या माध्यमातून तरुणांमध्ये आज जागरूकता आलेली आहे आणि 50% या देशाची लोकसंख्या आज तरुणाची आहे. तरुणांना जर हा विचार पटला तर या सरकारला नक्कीच, आणि त्यांनी सरकारला धडा म्हणतच नाही. नीट जे सगळे पेपर फुटताय, तुम्ही त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत नाही. बरोबर. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने काही असं केलं तर भाजपवाले त्याच्यावर आंदोलन करून लगेच मग राजीनामा घ्यायला लावायचे. हे भारतीय जनता पार्टीचे लोक जे असतात तितके निर्लज्ज असतात. भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा लाजेचा काय संबंध आहे? कोडगे येते, कोडगे. नाही तर इतके दिवसात त्याचा राजीनामा घेतला ना. म्हणजे लोकांना काय करायचं नाही आपल्या पद्धतीने चाललेलं आहे. तरुण जागरूक झालेले आहेत आणि जेव्हा कुठल्याही देशामध्ये जेव्हा तरुण जागृत होतात तेव्हा त्या देशातले सत्ता परिवर्तन होतात, विचार बदलतात. म्हणून कॉकरोच जनता पार्टी आणि दिपकेच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. त्यांचं आंदोलन वाढो आणि समाजात तरुणांमध्ये प्रयत्न चांगले काम हो, त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप तुमचा मी आभार मानेन सर. तुमचा इतका म्हणजे वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलेत आणि आपले विचार मांडलेत. डॉक्टर भीमराव हत्ती अंबिरे सरांनी आपले विचार या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून जनमानसांमध्ये पोचविलेले आहेत. त्यांचं एकच मत आहे. वर्गीकरणासंदर्भात काय म्हणाले ते तर राजकीय वर्गीकरण असायला हवं सर्वप्रथम. आणि तरुणांनी जे आहे आज जे आंदोलन केलेलं आहे कॉकरोच जनता पार्टी, त्यांनाही त्यांनी समर्थन केलेलं आहे. जेव्हा जेव्हा देशामध्ये तरुण रस्त्यावर येतात तेव्हा सत्ता परिवर्तन होतो असेही सरांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आंबेडकरी समाजांना सुद्धा आता एकत्र येण्याची गरज आहे. कारण येणारा काळ हा आंबेडकरी जनतेसाठी एक धोक्याची घंटी म्हणावं लागेल. म्हणून आंबेडकरी जनतेने एकत्र येऊन आपला जो उमेदवार असतो तो तयार करायला हवा. लोकसभा आणि विधानसभेमध्ये आपली संख्या अधिक असायला हवी असे मत सुद्धा डॉक्टर भीमराव हत्ती अंबिरे सरांनी आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून मांडला आहे. सर जय भीम. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, विश्वहित न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. जय भीम. नमो बुद्ध.